मित्रांनो, गुजरात उच्च न्यायालयाने एका केसचा निकाल देताना असं म्हटलं की नवऱ्याने बायकोला रागाच्या भरात मारलेली एक कानाखाली नेहमी क्रूरता किंवा छळ होत नाही। आणि तेव्हापासून मी सोशल मीडियावर पाहतोय की बरेच जण या निर्णयावर टीका करत आहेत। बरेच जण म्हणतात की याचा अर्थ असा की मारहाण करणे योग्य आहे। पण मित्रांनो, याबद्दल कायदा नेमकं काय सांगतो आणि न्यायालयाने यावर नक्की काय निरीक्षण नोंदवलेले आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही केस काय होती आणि कोर्टाने नक्की काय म्हणलं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, पहिल्यांदा ही केस काय होती ते थोडक्यात समजून घेऊया। तर बघा, या केस मधील पती पत्नीचा विवाह 1996 मध्ये झाल्यानंतर पत्नीने लग्नानंतर एका वर्षातच आत्महत्या केली। मग त्यानंतर त्या पतीच्या वडिलांनी पतीवर म्हणजेच जावयावर भारतीय दंड संहितेचे कलम 498A क्रूरता म्हणजेच छळ करणे आणि कलम 306 आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला। पुढे ही केस चालून 2003 मध्ये जिल्हा न्यायालयाने पतीला दोषी ठरवून 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा दिली। मग पतीने याच निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आणि मग उच्च न्यायालयाने 23 वर्षानंतर या केसचा निकाल दिला आणि पतीची या केसमधून निर्दोष मुक्तता केली आणि महत्त्वाची अशी निरीक्षणं नोंदवली। तर मित्रांनो, आता आपण या केसमध्ये नक्की वाद काय होता आणि कोर्टाने त्यावर नक्की काय निरीक्षणे नोंदवली ते पाहूयात। तर बघा, यामध्ये पती जो होता तो एका कंपनीत कामाला होता, पण जास्त उत्पन्नासाठी रात्री संगीताच्या कार्यक्रमात बेंजो वाजवण्यासाठी जायचा। त्यामुळे रात्री उशिरा घरी यायचा, पण ही बाब त्याच्या पत्नीला आवडत नसायची। त्यामुळे त्या दोघांमध्ये किरकोळ वाद होत होते आणि अशाच एका दिवशी ती पत्नी तिच्या पतीला तसेच इतर कोणालाही काहीही न सांगता तिच्या माहेरी निघून गेली आणि रात्रभर तिकडेच राहिली। आणि जेव्हा ही गोष्ट तिच्या पतीला कळाली तेव्हा त्याने रागाच्या भरात पत्नीला एक कानाखाली मारली होती। त्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली। तर अशा प्रकारची फिर्याद त्या महिलेच्या वडिलांनी दिलेली होती। यामध्ये मग सरकार पक्षाने त्या महिलेच्या वडिलांची साक्ष घेऊन पत्नीचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ होत होता आणि पतीनेच पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा युक्तिवाद कोर्टात केला। त्यामध्ये मग पतीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की पती पत्नीमधील वाद अत्यंत किरकोळ स्वरूपाचे होते आणि पती फक्त अतिरिक्त उत्पन्नासाठी रात्री संगीताच्या कार्यक्रमात बेंजो वाजवायला जात होता। त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होत होता आणि हीच बाब पत्नीला खटकत होती। त्यामुळे त्या पती पत्नीमध्ये केवळ शाब्दिक वाद होत होते। यात कोणताही गुन्हेगारी हेतू किंवा हुंड्याची मागणी किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे कोणतेही कृत्य नव्हते। त्यानंतर मग न्यायमूर्ती गीता गोपी यांच्या खंडपीठाने पुराव्यांचे विश्लेषण करून निरीक्षण नोंदवलं की पतीकडून होणारी क्रूरता किंवा छळ किंवा आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असते, पण या केसमध्ये असे कोणतेही पुरावे नाहीत। साक्षीदार सुद्धा छळ झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे सिद्ध करू शकले नाहीत। त्यामुळे अशा पुराव्यांच्या अभावी त्या पत्नीचा छळ झाला आणि पतीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं। न्यायालयाने पुढे असे पण मुद्दे नमूद केले की चपराक म्हणजे क्रूरता नव्हे। पत्नीने पूर्वकल्पना न देता रात्रभर माहेरी मुक्काम केल्याने पतीने मारलेली एक चपराक ही भारतीय दंड संहितेच्या कलम 498A नुसार क्रूरता मानली जाऊ शकत नाही। त्यानंतर पुराव्यांचा अभाव, यामध्ये पत्नीवर सतत अत्याचार होत होते हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय पुरावे किंवा हॉस्पिटलचे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते। त्यानंतर तक्रारीचा अभाव, यामध्ये मग पत्नीने हयात असताना हुंडाबळी किंवा छळ होत असल्याबाबत कधीही कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवलेली नव्हती। त्यानंतर सामान्य वैवाहिक तणाव, यामध्ये त्या महिलेच्या वडिलांनी साक्ष दिली होती की पती रात्री उशिरा घरी येत होता, या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होत होते। मात्र केवळ अशा वादामुळे कोणी आत्महत्येस प्रवृत्त झाले असे म्हणता येणार नाही। त्यामुळे ठोस पुराव्यांशिवाय संसारातील साध्या भांडणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानता येणार नाही, असे म्हणून कोर्टाने
पतीची निर्दोष मुक्तता केली. तर मित्रांनो, कोर्टाच्या या निर्णयामधून एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर टीका होणार नाहीत आणि न्यायपालिकेवर लोकांचा विश्वास राहील. तर मित्रांनो, कोर्टाचा हा निर्णय म्हणजे मारहाण करण्यास समर्थन नाही. मारहाण करणे ही चुकीचीच गोष्ट आहे, पण अनेकदा रागाच्या भरात किंवा बदला घेण्याच्या भावनेतून किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात केले जाते. मग अशा वेळी पती आणि त्याच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये असे सुद्धा कोर्टाला वाटत असते. त्यामुळे कोर्ट अशा प्रकरणांमध्ये हे पाहते की खरोखरच पत्नीचा जीव धोक्यात आहे का, की हा केवळ एका क्षणाचा राग होता जो चर्चा बोलणी करून सुद्धा मिटू शकतो. तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच कोर्ट निकाल देत असतं. तर मित्रांनो, या न्याय निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.